बोर केलं यार गॅरीने, स्टुपिड. नाहीतर काय, कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठेही लावतात. बरं त्यांना माहिती मी इकडे कशासाठी आलोय, त्यांनीच केलेला आहे ना हा प्लॅन. हो अगं मला पिंकीशी बोलायचं होतं, तिच्याशी काय बोलायचं होतं माहितीये मला, माहितीये. पण तुला एक सांगू का श्रेयस? तू काहीही सांगितलंस तरी चालेल. मी तुला काय सांगत होते की तू आता तुझ्या मनातलं माझ्याशी बोलणार म्हणून तू हिच्याकडे सल्ला मागणार, मग ही मूर्खासारखं काहीतरी म्हणजे काही छान लव टिप्स देणार तुला हातखंडा हिचा, मग तू माझ्याशी बोलणार. त्यापेक्षा मी काहीतरी वेगळं सांगू का तुला? त्याच्यापेक्षा वेगळं? हे बघ, आता तू जे मला सांगणार आहेस ना ते कसं आहे की त्यासाठी ही जागा आणि वेळ ही बरोबर नाहीये. ती स्पेशल गोष्ट आहे की नाही तुझ्यासाठी, माझ्यासाठी. हो. मग ती एखाद्या स्पेशल जागेतच घडायला हवी ना. आपण ज्या हॉटेलला पहिल्यांदा भेटलो होतो ना तिथे आपण परत भेटू. मग तू सांग मला तुझ्या मनातली गोष्ट. कोणी नसेल डिस्टर्ब करायला. काय वाटतं? करेक्टेस तू पिंकी, करेक्टेस. बघितलं शनाया, म्हणून मला पिंकी आवडते. असं न बोलता तिला मनातलं कळतं आणि किती छान समजावते ती यार. पिंकी आता इथून पुढे हा जो काही विषय ना तो आपण हॉटेलमध्येच बोलायचा, फायनल. हा फक्त म्हणजे तुझी तयारी आहे ना मला जे बोलायचंय ते ऐकायची? काय आता? ग्रेट. आता आपण हॉटेलमध्येच बोलू. ओके ओके. येऊ मी? बाय श्रेयू. श्रेयू? सी यू. सी यू. सी यू. गुड नाईट. सी यू. सी यू. बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट शना. ए काय काय गुड नाईट? उठ उठ उठ. मला खूप झोप आली. उठ ना. अरे पण बोर केलं, तू पण बोर करणार आहे का? काय तुझं काय प्रॉब्लेम? झोपू दे ना मला. काय गॅरी बोर करते, तू पण काय बोर करते? काय जबरदस्ती आहे, मला झोपायचं आहे. मला बोलायचं ना तुझ्याशी. बोल बोल काय ते बोल. थांब एक मिनिट, मला शांत होऊ दे. गॅरीने डोकं फिरवलंय माझं. 10 कडे मोज. 1 2 3 4 5. गुरुनाथ प्लीज शांत हो. मला ना काही कळतच नाही, या घरामध्ये काय चाललंय मला काहीच कळत नाही. पण मला कळतंय आणि तू सुद्धा तुझं डोकं जरा शांत ठेवलंस ना तर तुझ्याही लक्षात येईल सगळं. काय शांत ठेवू माझं डोकं? माया आपल्याला सगळं माहितीच आहे ना. सगळ्याला तो सौमित्र जबाबदार असताना आपण आपल्या हातावर हात घेऊन बसलो नुसते. आत्ता जातो त्याच्या एक कानाखाली मारतो आणि विषयच संपवतो ना एकदाचा. ठीक आहे, जा आत्ताच्या आता जा, त्याला मार आणि सगळा विषय आजच संपवून टाक. गुरुनाथ कम ऑन, यासाठी केलं का आपण हे सगळं? त्याला फक्त मारणं हा उद्देश नाहीये आपला, सगळ्यांसमोर उघडं पाडायचंय त्याला. आणि त्याचसाठी चाललंय ना हे सगळं. आणि आता फक्त काही तासांचा प्रश्न राहिला आणि तू हायपर होतोयस. आतापर्यंत राधिकाला आयडिया सुद्धा आली असेल की सॅमी अडचणीत आहे आणि तिने तिच्या हालचालीही सुरू केल्या असणार. ती सकाळी धावत पळत इकडे येते की नाही बघ. आणि तेव्हा आपला प्लॅन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होणार आहे. श्रेयसची काय रिॲक्शन असेल, शनायाची काय रिॲक्शन असेल याचा विचार कर. ते दोघेही त्याला सोडणार नाही आहेत. आणि ऑफकोर्स आपण तर त्याला सोडणार नाहीच आहोत, कारण आपल्याकडे फुटेज आहे सॅमीचं. आणि हे सगळं जर आपल्या मनासारखं झालं ना मग बघ, राधिकाचं काय होईल हे माहित नाही, पण SP ग्रुप ऑफ कंपनीची CEO मायाच होणार. आणि राधिका मसाले सुद्धा SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज होते की नाही बघ. त्यामुळे प्लीज थोडा पेशन्स ठेव प्लीज. काय चाललंय तुझं? जाते का भिंतीत आता? ऐकू तरी येतंय का तुला नीट? मी तुला काय सांगते ऐकणार आहेस का?
आता एवढ्या मोठ्याने बोलतेस तर ऐकू येणारच ना. ऐकू येतंय मला. मी कुठे बसले याच्याशी काय संबंध आहे? ऐकते ना मी. काहीतरी एवढं इम्पॉर्टंट सांगते, जरा जवळ येऊन बस ना इथे. नाही मी ऐकते इथून. ये ना गं पिंकी. मी इथून ऐकणार. बोल काय? ते घेऊ नको. ते कशाला पाहिजे? जाऊ दे ना, मध्ये बॅरियर पाहिजे ना तुला. ओके आले. आता पण असं ऐक ना, मला ना त्या शो बद्दल काय सांगायचं होतं माहितीये का? अगं तुमचा शो आल्यापासून आपण त्याच विषयावर बोलते. कंटाळा आला मला. मग तू मला तुझी साईड सांगितलीच नाही ना अजून. माझी साईड म्हणजे काय ऐकायचंय तुला? ऍक्च्युली मला एक नवीन आयडिया आली आहे. आपण दोघी मिळून हा शो रन करूया. म्हणजे काय? मी काय विचार करत होते, मी चुलबुली साईड आणते, तू डॅशिंग फॅक्टर ऍड कर. म्हणजे कसं 2 पर्स्पेक्टिव्हनी वेगवेगळ्या टिप्स देऊ शकतो आपण. काय मज्जा येईल, अनस्टॉपेबल असू आपण. ऍक्च्युली आणखीन एक गोष्ट होती, मी तुला विचारणार होते, तू इथे माझ्यासोबत राहायला येतेस का? म्हणजे रेंट शेअर होईल ना आपलं. पण मला काही गरज आहे, माझं घर आहे. मला गरज आहे ना, ये ना राहायला. सई गॅरी तो अर्धा वेळ त्या मायासोबतच असतो. म्हणजे मी विचार वगैरे करत नाहीये त्याचा. मला कंटाळा आलाय त्याच्याबद्दल विचार करण्याचा. मला फक्त स्वतःबद्दल विचार करायचे, स्वतःवर फोकस करायचे. मी ठरवलंय ग, मला ना आता आत्मनिर्भरच व्हायचं. चुकलं काय? काय व्हायचंय? आत्मनिर्भर. छान आहे. म्हणजे उद्देश खूप चांगला आहे, पण ते शक्य नाहीये. म्हणजे मी तुझी साथ नाही देऊ शकत. का? मी जर तुझी साथ दिली ना तर हिस्ट्री रिपीट होईल. अगं म्हणजे काय होईल? माझ्या नवऱ्याची बायको. मायाबद्दल म्हणतेस का तू? आहेस ती माझ्या नवऱ्याची 3री बायको. ऍक्च्युली राधिका आणि माझ्यामध्ये ना एक गोष्ट डिफरंट आहे. पण म्हणजे मी जेव्हा माझ्या नवऱ्याची बायको होते ना, तर तेव्हा राधिका त्याला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता त्या मायाच्या मागे जातोय. मी काय लक्ष देते, मी सोडलंच आहे त्याला. पण पिंकी, ऍक्च्युली एक गोष्ट कॉमन पण आहे. म्हणजे मला आणि राधिकाला दोघांनाही गॅरीने सोडलं. आणि त्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की आम्ही काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात. आमच्या पण काही ॲम्बिशन्स आहेत. आणि राधिकाने तर राधिका मसाले एवढी मोठी कंपनी काढली ग. म्हणजे मी तर इन्स्पायरच होते तिला बघून. आणि मला पण आता काहीतरी करायचंय, म्हणून ही शोची आयडिया. पिंकी, अशा खूप मुली असतील ना ज्यांना असं नवऱ्याने सोडलं असेल. हे मग मी त्यांना हेल्प करू का? मी त्यांना सांगू शकते ना की तुमची ॲम्बिशन खूप इम्पॉर्टंट आहे. कोणासाठीच तुमची ॲम्बिशन कॉम्प्रोमाइज करू नका. तुमची स्वप्न, तुमचे ॲम्बिशन, सगळे तुमचे जे काही विचार आहेत ना, ते खूप व्हॅलिड आहे. आणि त्यासाठी तुम्ही फाईट केलंच पाहिजे. पिंकी, छान आयडिया आहे. काय ग, काय झालं? मी काय चुकीचं बोलले का? मग अशी का बघतेस? आतापर्यंत मला जेवढी तू मंद वाटत होतीस तेवढी नाहीयेस. राधामुळे राधिका बरोबर राहून खूपच सुधारलीस तू. आय नो. हे पण शो मध्ये हेल्प करशील नको? सौमित्र, आता हे नाटक संपवायला पाहिजे. निदान शनायाला तरी सांगून टाकूया का? हो, सांगून टाकूयाच. तेव्हा फक्त ही आरडाओरडा नको करू दे, बास. शनाया, तुझा जो शो आहे ना त्यात मी तुला मदत नक्की करेन, पण पिंकी म्हणून नाही. मग हे बघ, आता मी जे तुला सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा करायचा नाही. ओव्हर रिॲक्ट व्हायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. पण एवढं काय सांगणार आहेस? असं काही सरप्राईज असल्यावर का वागतेस? सरप्राईजच आहे. ओके. अगं ते काढ, डोळे आले ना तुला. घालते.
बघ शनया. शनया मी पिंकी नाहीये. बाबा हे बाबा बाबा नाही, बाबा नाही. खरंच शनया मी पिंकी नाहीये. मग मी सौमित्र. सौमित्र बनहट्टी बोका. फालतूपणा करू नको. नीट बघ माझ्याकडे. मी पिंकी नाहीये, मी सौमित्र आहे. हा कळतंय का तुला? आरडाओरडा करणार नाही. तू प्रॉमिस केलंस मला. आरडाओरडा नाही करायचा. हा ओव्हर रिॲक्ट करू नकोस. ओके ऐकशील आता? बघ मी तू अजून अशी का बघतेस माझ्याकडे? तुझा विश्वास नाही का बसत आहे अजून? मग काय आता? खरं तर उद्यापर्यंत वाट पाहणंही नकोसच वाटतंय मला. तो हरामखोर सौमित्र माझ्याच घरी येऊन माझ्याच बायको बरोबर एकाच बेडरूम मध्ये आहे आणि मी काय करतोय? सकाळ होण्याची वाट बघतोय. नाही यांचं काय चाललंय नक्की नाही एकदा जाऊन बघायलाच पाहिजे. त्याशिवाय एक मला चैन नाही पडणार. नको हिला नको उठवायला. हिला कळलं तर अजून गोंधळ घालेल. असं झालंय सगळं. हॅलो. तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी दाखव ना. मी एवढ्या वेळ जे काही बोललो ते तुला कळलंय का नाही कळलंय? अरे केवढा मोठा गेम आहे हा. राधिकाने मला आधी का नाही सांगितलं? म्हणजे मीच सांगितलेलं तिला की तुला सांगू नको. हा का म्हणजे मंद आहेस तू. म्हणजे तुला जर आधीच सांगितलं असतं की मी सौमित्र आहे, पिंकी बनून येणार आहे, तर तुला मी काही गेल्यावर हसू आलं असतं मध्येच. आणि मग मध्ये सौमित्र करून बोंबलली असतीस. हो ना? मग पण ऐक ना, ते मगाशी तू आलीस ना की मी पिंकी बरोबर कम्फर्टेबल आहे, मी आणि पिंकी एकत्र झोपणार, तेव्हाच मी ठरवलं की सांगून टाकायला पाहिजे. आणि दुसरा ऑप्शन नाहीये माझ्याकडे शनाया. म्हणजे तू एकटीच आहेस जी मला इथून बाहेर काढू शकते. प्लीज तू मला बाहेर काढशील का? हो नाही आय हेल्प यू. बट तुझ्या आउटफिट मध्ये काय भारी दिसतोय यार. थँक्यू. नको का ते पिंकी? कौतुक करण्याची वेळ आहे का? मग कसली वेळ आहे? तू सांग काय करायचं. ते लॉक उघडता येईल का तुला आता? नाही ते जॅम झालं ना काहीतरी. वॉचमन कडे काय वट आहे तुझी? मग आजची रात्र मला इथेच काढावी लागणार. आणि काय नशा नाही, ते गुरु, माया आणि तो श्रेयस यांच्यापेक्षा तू सेफ आहेस माझ्यासाठी. आणि तू तशी काही काळजी करू नको. म्हणजे मी खूप सेफ माणूस आहे. हे मी तसा विचार पण करत नाहीये. एवढा विश्वास आहे मला तुझ्यावर. थँक्यू. ऐक ना, ही गादी निघेल ना खाली? हा म्हणजे मी खाली झोपेन, तू वर झोप, काही प्रॉब्लेम नाही. या अजून एक रिक्वेस्ट आहे. सकाळी लवकर उठशील का? नाही कधी कधी उठते. नाही तुझी जबाबदारी आहे मला इथून बाहेर काढणं, म्हणून उठावं लागेल तुला. हो 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 उठेन मी उठेन. तू मला एवढी हेल्प केली आहेस, मी एवढं तर करूच शकते. थँक्यू. अजून एक रिक्वेस्ट आहे. राधाला फोन कर ना जरा. आठवण येते तुला?
आठवण वगैरे नाही ग, ती टेन्शन मध्ये असेल, कामाचं बोलायचंय, फोन कर ना. किती वाजले एवढ्या उशिरा? ती जागी असणार, तिला टेन्शनने कधीच झोप येत नाही. हा. हॅलो, मोठी गेमर आहेस ग तू? काय झालं? तुझा नवरा परत एकदा माझ्या ताब्यात आहे. म्हणजे परत खेळायचंय का माझ्या नवऱ्याची बायको? नको मस्करी करू तुझी, तिला कळत नाही मस्करी म्हणजे, असं विचारत राहील. हॅलो, हा ऐक ऐक राधा, हे बघ, तू काही टेन्शन नको घेऊस, मी शनायाला सांगून टाकलेलं आहे आणि आता तिला माहिती आहे मी सौमित्र आहे. हा, आणि ती जबाबदारी तिने घेतलेली आहे, ती मला उद्या सकाळी बाहेर काढणार आहे. ओके? नक्की? हॅलो राज, सॉरी गमत करत होते. तुझा नवरा एकदम सेफ आहे इकडे, तू काहीच काळजी करू नको आणि तुझ्यापर्यंत सकाळी सेफली पोहोचेल. ऐक ना, मी नंतर फोन करते. हा हा. शनाया, मी आहे गॅरी. हाय, झोपलीस? नाही झोपेत चालते, जागी आहे ना. आणि पिंकी पिंकी झोपली. पिंकी झोपली? हो. कुठे झोपली ती एक्झॅक्ट? खाली झोपली ती. पण ती खाली का झोपली? मी लोळते ना, अंगावर लोळेन तिच्या, म्हणून खाली झोपली. हा, नाही मग तिला खाली झोपू दे. तू बेडच्या नेहमीच्या साईडला झोप, म्हणजे तुला पण झोप. ओके ठीक आहे. तिला गुड नाईट करतो ना. नाही, काय गरज नाही, तुझा ना झोप. बाय बाय. ते केस कसं दिसतात? गेला तो. नक्की गेलं? हा गेला. नक्की? हो. पण मला वाटलं थांबतोय की काही ते. नाही कटवलं त्याला. हे पण या गेम मध्ये कसला थ्रिल आहे यार. मला ना तुझ्याबद्दल एक नवीन गोष्ट कळली आहे. काय? म्हणजे तू आधी जेवढा माझ्या डोक्यात जायचास ना, या बोर करायचास ना, किंवा सतत कुठूनही दिसलं की सॉरी आता असं काहीच वाटत नाही, काहीच नाही. तुला खरं सांगू का, मला पण तू खूप मंद वाटायचीस, म्हणजे वाटायचीस. आता नाही वाटतेस. तू तो हार्ड आहे यार, हार्ड आहे तू, हार्ड. अजून एक लास्ट हे सगळं आवरून येऊ का? बरं वाटतंय. तुला काही हेल्प हवी आहे का? नको ग बाई, स्त्रीचा जन्म. गुरुनाथ, बोल ना. मी बाहेर तुझी वाट बघते, तू इथे काय करत बसलायस? जरा महत्वाचं काम करतोय. अरे एवढं कसलं महत्वाचं काम आहे? तुझ्या या कामापेक्षा भरपूर महत्वाची कामं पेंडिंग आहेत. त्या राधिकाला काही करून इथे आणायचंय, सगळ्यांसमोर त्या दोघांना उघडं पाडायचंय. बापरे, आय एम डॅम नर्वस. बरं, ब्रेकफास्ट रेडी आहे. चल ना, आपण ब्रेकफास्ट करत करत पुढचा प्लॅन डिस्कस करूया. हे बघ, आता डिस्कस करण्याची नाही, आता ऍक्शन घेण्याची वेळ. हे बघ, मी तेच करतोय. माझी ही सगळी लिस्ट तयार आहे. असली लिस्ट? कळेलच. हा बोल गुरु. हा, केड्या कुठे आहेस? कुठे म्हणजे घरीच आहे मी. अरे तू घरी काय करतोस? मला न सांगता का निघून गेलास? अरे बाई, मग काय करू यार, माझा धंदा आहे, बिझनेस आहे. अरे मला ऑर्डर आली होती एक चड्ड्यांची. ताबडतोब कॅन्सल कर आणि मी जे सांगतोय ते कर. अजिबात नाही, जमणार नाही. अरे का नाही जमणार? अरे का नाही जमणार म्हणजे काय यार? अरे कसाही असलो ना तरी तुझा मित्र आहे यार. तू मला कामासाठी बोलवतो आणि मग माझ्याच समोर मार खातोस. अरे म्हणजे किती हसायला, म्हणजे आपलं किती वाईट वाटतं मला, माहितीये तुला? केड्या, या वेळेला असलं काही होणार नाहीये. अरे नेहमी असाच म्हणतोस तू. मागच्या वेळी त्या पिंकीला बोललो होतं, तिने कसं केलं होतं माहितीये ना. आणि आता तर तू तिला घरात कोंडून ठेवलंयस. आधी ती मांजर होती, आता कोंडून ठेवल्यामुळे ती वाघ झाली असेल. तिने पंजा मारला म्हणजे. तुझं सगळं फालतू बोलून झालं असेल तर आता माझं ऐक. हा बोल. हे बघ, मी तुला आणि मम्माला एक लिस्ट पाठवली आहे. कशाला? तुम्ही या लोकांना फोन करून माझा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. कळलं? हा. या लोकांना जेव्हा तुम्ही इथे घेऊन याल तेव्हा आज एक मोठा धमाका होणार आहे आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचाच फायदा असणार आहे. काय सांगतोस? धमाका? हो केड्या, असं समज आज तुझं जे काही नुकसान होईल ना त्याच्यात 10पट फायदा होणार आहे. एक मिनिट जावई बापू, एक मिनिट. आता केड्या काहीतरी धमाका असं बोलला. तिथे धमाका होणार
माझ्या शनू बेबीला काही धोका नाही ना? तुमच्या मुलीमुळेच सगळ्यांना धोका निर्माण होतो. तिला काय धोका होणार? हे बघा, एक काम करा, तुम्ही फोन स्पीकरवर ठेवा. एवढंच काम करायचंय? केडे, तुझ्याकडे स्पीकर कुठे? स्पीकर का हो का स्पीकरवर फोन ठेवायचाय. स्पीकर? अहो मामा, काय? असा ठेवायचा स्पीकरवर. बोल गुरु. आता एक काम करा, आत्ताच्या आत्ता इथे या, म्हणजे तासाभराच्या आत या आणि बाहेरचं लॉक आधी उघडा. मी लॉक आधीच उघडून आलोय. एक काम झालं, पैसे मिळणार. अरे तुला तुला कोणीच सांगितलं होतं स्वतःची अक्कल चालवायला किड्या? काय गरज होती? बरं ठीक आहे, आता एक काम करा, मी मधल्या वेळामध्ये काय करायचं ते बघतो. तुम्ही पटापट या लोकांना फोन करा आणि त्यांना इथे घेऊन या. कळलं ना? त्यांना आणण्याची जबाबदारी तुमच्यावर. हो. पैसे गेले. काय चाललंय? कोण लोक आणि कोणाला कॉल्स करायचे आहेत? माया, आता आपल्याकडे वेळ नाहीये. काही करून पिंकीला किमान तासभर तरी या घरामध्ये गुंतवून ठेवायचंय. काय करता येईल आपल्याला? बापरे, तासभर? ओके, म्हणजे ब्रेकफास्ट रेडी आहे. मी ब्रेकफास्ट घेऊन जाते त्याच्यासाठी आणि मी ट्राय करते जेवढं त्याला जमेल तेवढं एंगेज करून ठेवायला. हा ग्रेट, सुपर. तू ते कर, मी हे सगळं आटपून आलोच लवकर. ओके ओके. आता बघ कसा धमाका होतो ते.